तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि हे मी फर्स्ट टाइम युट्यूबवर लॉंग व्हिडिओ पोस्ट करत आहे, तर तुम्ही नक्की त्याला प्रेम द्या आणि व्हिडिओमध्ये काय काय होते ते तुम्ही नक्की पहा. चला मग. बुंदी भी बना रहे हम लोग. तर शिडकोला पण परत जायचंय. आत्याला बोडाई म्हणून सांगून यायचं की उद्या ये म्हणून. आत्या म्हणजे आमच्या बाबाची बहीण. माझी आत्या तर नांदेडला असते, ती पण येईलच उद्या. हा, ती उद्या येईल. लिमिटच्या बाहेर इथं धुवा झालाय आणि कसं बसायलेत माहित नाही माझ्या घरचे. एवढं डोळ्यातून असं पाणी यायलंय, बेकार आहे. बघा आता किती, कधी जळल हे, आता कधी संपणार माहिती नाही. लवकर संपला तर ठीक आहे, नाही तर डोळ्याला तर बेकार त्रास आहे. मी आताच रांगोळी काढून आले. मी दाखवते तुम्हाला मी रांगोळी कशी काढली. ही माझी रांगोळी मी काढली आणि आमची आशा ही मला हेल्प करतीये. आमच्या इकडच्या दरवाजामध्ये ही रांगोळी काढायली. कशी छान यायली की ग. मम्मी ठीक आहे. आम्ही चाललोय आता शिडकोला. थैली ते घेऊन जा. शिडकोला चाललोय आता. आधी भैयाचं काम करून घ्यायचंय, तर तो आधार अपडेट करायचं ते करून घेणार आणि नंतर मग लगेच आत्याकडे पण जायचंय. सो तिकडे जाणार. तिथे गेल्यावर मी तर जेवण नाही केले. आत्याला पोहे करायला लावायचंय. पोहे वगैरे खाऊन जाणार. काय चिरकत राहते आमची मग. ठीक आहे, घेऊन येते. ओके. देवपूजा करायली. माझ्याकडे बघ. माय देवपूजा करायली. कशी दिसायला मी? छान दिसते ना. यस. चला. सिडकोला जाण्याआधी पेट्रोल टाकायचंय, कारण की गाडी खूप लपलप करू लागली. पेट्रोल आता नाहीये म्हणून टाकावंच लागणार आहे. भैया गेलाय. आम्ही ते चंद्रसिंग कॉर्नरच्या तिथे थांबलोय बघा. तर पेट्रोल टाकायलाय. पेट्रोल टाकून लगेच निघणार. आम्ही इथं आलोय, पण आता भैयाचा ऍड्रेस चेंज होत नाही म्हणाले. आता त्यालाच आम्हाला जायचंय. झेरॉक्सवर तिथून एक फॉर्म घ्यायचा आहे. कोणता फॉर्म लेना? यहाँ पे मिलेगा. बंद है. चल. आजू कुठं आहे? उसकी चड्डी लेना. इसकी जिंदगी झंड है गाइस. इसको कुछ भी नहीं काम हो रहा है इसका. कुठं जायचं आता? झेरॉक्स सेंटरवर जायचंय. आधार वरचा ऍड्रेस चेंज करायला एक फॉर्म आहे, ते घेऊन यायचं. हे डिक्की मध्ये टाकली. बाकीचं सामान डिक्कीमध्ये टाकून. एवढं कधीच फिरलो नसेल आम्ही सिडकोमध्ये. ते आता फिरायलो सगळंच. भेटलं एक झेरॉक्स सेंटर. आता इथे ते फॉर्म घेणार आणि मग त्या बाईला देणार. इथं तर कोणीच नाहीये. अब क्या होगा भाई तेरा? विचारो ना अपना. चल पूछेंगे किसी से कौन है जा. आज कौन है. विचार नाही जा. आम्ही काल याच कामासाठी अर्धा पाऊण तास सिडकोमध्ये फिरलो होतो, पण झालं नाही. आम्हाला आज अशी आशा होती की आज होईल काम. म्हणजे मी माझ्या फ्रेंडला कॉल केला होता, त्याने सांगितलं होतं चालू आहे. आलं होतं पण नाही आलं होतं. काय जिंदगी खराब है मेरी. इधर कोई जिंदा है? आता आम्हाला परत गावाकडे जावं लागतंय, कारण आम्हाला स्टँड यायचंय तसंच. त्याच्यामुळं चलो तिथे जाऊन आता काम करून घेऊन पुन्हा सिडकोला जायचंय. माझा भैया आता खूप स्पीड मध्ये गाडी चालवायची. आलो घरी. आलो घरी. आता पप्पा जाऊन घेऊन येतात. घरातलं काम चालूच ठेवलंय. आणि भाकर खातोच की नाही? जेवतोय ना आम्ही तिथंच खाता आता. भैया क्या खिलाएगा? खातो ना देता माय आपल्या. खाल्लं की मी सकाळी सकाळी. आता काय मम्मी काम करण्याच्या नादात मध्ये विसरून गेलीस तू. इकडे बघ, मिक्सर चालूच ठेवलीस. मी बघा, मी आता आले. माझी मम्मी म्हणाली की मीच चालू ठेवले. कसं वाटायला आज फायनली काम व्हायले तुझं? होगा ना फिर आज ही.
चिल्लर घ्यायला पाठवले मला इथं स्वतः मध्ये बसून आहे. त्याचं काम मी करायला घरी पण काम लावते, इथं पण काम लावते. या बाईला मी बोलत होते एवढ्या अडचणीतून जावं लागतं. बघू आता याला ती काही भेटत नाही आता. अजून किती 75 रुपीज द्यायचे त्यांना. आता याच्यात पण त्यांनी अजून चिल्लर मागले तर अवघड आहे. चिल्लर भैयाचं सगळं काम झालंय. आता एक काम आहे ते आत्याकडे जायचंय. तिथं जाऊन आत्याला सांगायचंय की उद्या तू ये दिवाळीसाठी. जाताना भैया आईस्क्रीम खाऊ घालणार आहे मला. ठीक आहे, जे जे म्हणतोस ते खाऊ घालतो. हा आईस्क्रीम खाणार मी मस्त बटरस्कॉच. आत्याच्या घराला असं जावं लागतं. पायऱ्या तर बघा किती छोट्या छोट्या आहेत. आत्या आबा मावशी हे आमची आत्या आहे. काय बनवायलीस? पुरणपोळी बनवायली. आणि मामी पण काहीतरी बनवायला कोणतरी द्यायला. ह्या पण मामीच आहेत आमच्या. चल तुला दिवाळीसाठी घ्यायला आल्या. कधी येतीस? लवकर ये बघ. आई के पैसे की आईस्क्रीम. भैयानी म्हणलं होतं आईस्क्रीम घेऊन देतो. तिला आईस्क्रीम घेऊन. माझा भाऊ त्याचा खूप चांगला आहे. खाऊ पिऊ घालते पण काम खूप चांगलं लागतं. त्याचं काम ऐकावं लागतं तेव्हाच खायला प्यायला भेटतं. तुम्हाला पण भाऊ बहीण असतील तर त्यांचे काम ऐकत जा, म्हणजे तुम्हाला पण खायला चांगलं चांगलं भेटते. अच्छा समजे? कधी चाललो आता फायनल. ऊन लई आहे रे. ऊन तर खूप आहे. आता तोंड काळं पडणार आहे सगळं. गावामध्ये एंट्री झाली आहे आणि हे आमच्या गावातलं महादेवाचं मंदिर आहे. चाललंय आता घरी गेल्यावर बघू आता घरचे काय म्हणतात. कोणतं सामान राहिलं आणि कोणतं नाही माहिती नाही. आता किती सामान घेतलंय आम्ही किती नाही घेतलं का बघू आता. हे ड्रेस आहे जे मी लक्ष्मीपूजनला घातलाय. सो मेकअप कसा झालाय नक्की सांगा कमेंट मध्ये. आणि आम्ही सर्वजण इथे जमा झालोय कारण की आमच्या इथे लक्ष्मीपूजन आहे. दाखवते पूजा पण दाखवते थांबा. मस्त पूजा मांडलेली आहे. आता सगळेजण आम्ही मिळून आरती करणार. दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जे आज लक्ष्मीपूजन आहे सो लक्ष्मीपूजनच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चला मग आता मस्त सगळेजण मिळून आरती करणार आहोत आम्ही. हे बघा माझ्या मायचं आणि बाबाचं प्रेम खूप जास्त आहे एकूण एकावर. हे आमचे टॉम अँड जेरी आहेत जे दिवसभर भांडतात आणि रात्री मस्त छान बोलत बसतात. काय मा बरोबर बोलले की दूर जास्त वेळ नाही झालाय. 2 घंटे आधीच एवढं भांडून घेतले आणि आता किती प्रेमाने थांबलेत बघा. बाबांनी मस्त सगळीकडे हार बनवलेत. सगळ्यात मेन म्हणजे विठ्ठल रुक्मिणीला बाबांनी केलं. माय ही आमची लक्ष्मीपूजा. हे माझे मोठे पप्पा आहेत. हाय बोलो पप्पा. पप्पा आता आलेत. आता मी मस्त पूजा वगैरे करणार. दाखवते का मग. चलो गाइस जल्दी जल्दी चलो. ये हमारी बड़े मम्मी. इसकी सर्वांगी सुंदर औटी सिंदूराची कंठी जळके माळता पायाची. ये ना आ जाओ गाईज बताती हूँ. आता ते गाडींची पूजा करून घ्यायची आहे. पप्पाच्या तर लावलं आता माझ्या स्कूटीची गाडी थोडं. भैया तू कर ले आरती मेरे साथ चल. कहाँ पे? सवेरे आएंगे चल. मेरे को काम है ना रे. बता दे तेरे को. आता
ही माझी गाडी जी मी धुतली होती, माझ्या बाबांनी सुतळी बॉम्ब हातात घेऊन फेकला, तिकडे चिक्कल होतं सगळं, गाडीवर पण चिक्कल आलं बघ, भिंतीवर पण चिक्कल, सगळीकडे चिक्कल. बस बस. असा खाली आणि आमच्या बाबाचे कपडे तर सगळेच चिक्कल चिक्कल झाला होता, बाबाने नवीन पण तुम्हा सर्वांना हॅपी दिवाळी. सो आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.